मित्रांनो, तुमच्या मनामध्ये सुद्धा शंका असेल की होंडा भारत सोडून जाणार आहे, तर त्यांच्यासाठी हे उत्तर असणार आहे. कारण की नवीन होंडा सिटी तुमच्या समोर आहे. तुम्ही पाहू शकता गाडीचं ओव्हरऑल डिझाईन एकदम मॉडर्न झालेलं आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन होंडा सिटीबद्दल पूर्णपणे डिटेल माहिती भेटणार आहे, फक्त आणि फक्त मराठी भाषेतून. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, माझं नाव विशाल विजाटे. तुम्ही पाहता आपला मराठमोळा यूट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. चला आपण माहिती घेऊया नवीन होंडा सिटीबद्दल 2026. ओके, तर मित्रांनो, समोर आहे नवीन होंडा सिटी. गाडीची कीज अशी काय आहे, लॉक अनलॉकचे बटन आहे. होल्ड करून ठेवलं तर गाडी येते स्टार्ट होते आणि इथनं तुम्ही बूट जो आहे तो रिलीज करू शकता. सो अशा 2 कीज तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातात. आता या गाडीच्या व्हेरियंटबद्दल जर आपण विचार केला तर या गाडीमध्ये व्हेरियंट थोडेसे चेंज करण्यात आलेले. व्हेरियंट जर पाहिले SV, V, ZX आणि ZX प्लस असे व्हेरियंट असणार आहे. तुम्ही समोर पाहताय ZX प्लस पेट्रोल इंजिनमध्ये, आणि ही गाडी हायब्रिड इंजिनमध्ये सुद्धा असणार बघा. आणि हायब्रिड इंजिनमध्ये या गाडीचं मायलेज आहे ना, ते देखील खूप जबरदस्त आहे. सो फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला एक जबरदस्त जो लुक आहे हा ऑफर करण्यात आले. पर्सनली मला आहे ना हा लुक नक्कीच आवडतो बरं का. प्रोजेक्टरमध्ये जर पाहिलं LED हेडलॅम्प ऑफर करण्यात आलेले आहेत. इथे जर पाहिलं तर टर्न इंडिकेटर DRLs आहे. इथे सुद्धा DRL जे आहे ते असणार आहेत. तुम्ही इथे पाहू शकता एअर व्हेंट्स देण्यात आलेले आहेत. सो बेटर जी एरोडायनामिक्स आहे त्याच्यासाठी जर पाहिलं तर हे व्हेंट जे आहे ते काम करतात. बाकी इथे जर पाहिलं इथे देखील तुम्हाला ज्या DRLs आहेत ते पाहायला मिळतात. होंडाचा इथे लोगो आहे. प्लस फ्रंट कॅमेरा आहे गाडीमध्ये. 360 डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे ते देण्यात आलेलं आहे. प्लस ॲडास लेवल 2चे जे फीचर्स आहेत हे सुद्धा या गाडीमध्ये तुम्हाला मिळणार आहे, जे की आधी देखील देण्यात येत होते. साईड प्रोफाईलमध्ये आपण जर आलो तर 16 इंचचे नवीन जे अलॉय व्हील आहेत हे तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. टायर प्रोफाईल जर पाहिली 185/55 R16चा जो टायर प्रोफाईल आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतो. फ्रंट प्रोफाईलमध्ये गाडी ना खरंच चांगला जो लुक आहे हा ऑफर करते बघा. एक स्पोर्टी एजी जो लुक आहे हा तुम्हाला या गाडीमध्ये पाहायला मिळतो. बाकी गाडीच्या डायमेन्शनबद्दल जर आपण विचार केला तर डायमेन्शनमध्ये जर पाहिलं तर सेम जे आहे ते असणार आहे. फक्त गाडीची जी लेंथ आहे ना ती वाढलेली आहे. बाकी व्हील बेस जो ग्राउंड क्लिअरन्स हा तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. बाकी इथे जर आपण आलो तर इथे तुम्हाला जो रिक्वेस्ट सेन्सर आहे हा देण्यात आलेला आहे. प्लस मला तुम्हाला एक फीचर दाखवायचं राहून गेलं. होंडा आहे म्हटल्यावरती फीचर तर तुम्हाला नक्कीच चांगले मिळणार. इथे जर आपण आलो तर इथे जर पाहिलं तर कॅमेरा आहे आणि इथे देखील कॅमेरा आहे. सो हे जे 2 कॅमेरे आहे ना हा 360 डिग्री कॅमेराचा फीचर आहे. प्लस हा जो कॅमेरा आहे ना ज्यावेळेस तुम्ही ह्या साईडचा इंडिकेटर देता त्यावेळेस हा कॅमेरा ऑन होऊन जातो आणि इथे मागच्या साईडला कुठली गाडी आहे की नाही हे तुम्ही प्रॉपर पद्धतीनं पाहू शकता. इथे जर आपण आलो तर तुम्हाला फ्यूल जे आहे ते भरायचं आहे. रेअर प्रोफाईलमध्ये गाडीचा लुक पाहिला तर इथे देखील तुम्हाला आता हा ब्लॅक कलर आहे बरं का. तर हे जे हेडलॅम्प आहे ना हे व्हाईट कलरमध्ये असेल किंवा इतर कलरमध्ये जर पाहिलं हे देखील तुम्हाला ब्लॅकिश स्पोर्टी लुकमध्ये जो आहे तो पाहायला मिळतो. इथे जर पाहिलं DRLs आहे, टर्न इंडिकेटर हॅलोजनमध्ये आहे, सिटीची बॅजिंग आहे. बाकी मागच्या साईडला जर पाहिलं तर 4 जे पार्किंग सेन्सर आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात. आणि ऑब्व्हियसली इथे जो कॅमेरा आहे तो देण्यात आलेला आहे. जर आपण बूट स्पेस पाहिला, ओके, सो असं काय बूट स्पेस तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे जो की तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता. याची ओव्हरऑल कॅपॅसिटी. खालच्या साईडला स्पेअर व्हील देखील देण्यात आलेलं आहे. ग्रेट. इथे जर पाहिलं प्रॉपर कवर देखील तुम्हाला मिळून जातो. मागच्या साईडला डिफॉगर देखील तुम्हाला मिळून जातो आणि शार्क फिन अँटेना देखील इथे देण्यात आलेला आहे. तो हे आहे रिलायबल, म्हणजे ह्या इंडस्ट्रीमधलं सर्वात रिलायबल 4 सिलेंडर नॅचरली ॲस्पिरेटेड पेट्रोल इंजिन. आणि ऑब्व्हियसली जे हायब्रिड इंजिन आहे त्याच्यासोबत सुद्धा तुम्हाला जो 1.5 लिटरचा जे इंजिन आहे ते मिळून जातं. प्लस इलेक्ट्रिक मोटर मिळून जाते आणि एक्स्ट्रा बॅटरी देखील मिळून जाते. आता आपण थोडंसं गाडीचं इंटेरियर पाहून घेऊ. त्याच्या आधी इथे जर पाहिलं ज्या विंडो आहेत त्या ॲटो डाऊनच्या स्वरूपात जे आहे ते तुम्हाला मिळून जातं. प्लस हे जे सीट्स आहे ना क्वालिटी नक्कीच चांगली आहे. मॅन्युअली हाईट ॲडजस्टमेंट जे आहे ते तुम्हाला इथे मिळणार आहे. प्लस हे सीट व्हेंटिलेटेडसुद्धा आहे बरं का. त्याचं जे बटन्स आहे ते इथे ॲड करण्यात आले ते देखील मी तुम्हाला दाखवतो. तर इथे जर पाहिलं व्हेंटिलेटेड सीटचं जे बटन आहे ते इथे ॲड करण्यात आलेलं आहे. ॲटोमॅटिक AC तुम्हाला इथे खालच्या साईडला मिळून जातो. प्लस तुम्हाला टाईप A आणि टाईप C अशा 2 पोर्ट मिळून जातात. प्लस इथे 12 वोल्टचा जो पॉवर सॉकेट तो देखील मिळून जातो. इथे जर आपण आलो तर इथे मोबाईल ठेवण्यासाठी जागा आहे. इथे देखील थोडीशी जागा आहे. 2 कप होल्डर तुम्हाला इथे मिळून जातात. इथे ना एक इकॉनॉमी जो ड्राईव्ह मोड आहे तो देखील कंपनीने ऑफर करण्यात आलेला आहे. सो ट्रॅफिक कंडिशनमध्ये ना हा जर तुम्ही अप्लाय केला तर तिथे बेटर तुम्हाला फ्यूल इफिशियन्सीसुद्धा मिळते. आणि ऑब्व्हियसली CVT गिअरबॉक्स तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे. प्लस इथे आहे तुमचा जो हँड ब्रेक तो इथे
तुम्हाला देण्यात आलेला आहे. बाकी गाडीचं स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर असं काही आहे, इथे तुम्हाला लेदरेट जे मटेरियल ते यूज झालेलं आहे. हे ZX प्लस व्हेरियंट आज आपण टॉप मॉडेल तुम्हाला दाखवतोय बरं का. इथे जर पाहिलं ॲडासचे जे कंट्रोल ते तुम्ही इथनं करू शकता. लेन कीप असिस्ट असेल किंवा ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल असेल, इथे मीडियाचे कंट्रोल देण्यात आले. फोन रिसीव्ह कट तुम्ही इथनं करू शकता. इव्हन तुम्हाला पेडल शिफ्टर सुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेले. इथे इंजिन पोस्ट स्टॉप बटन देण्यात आलेले आहे. इथे जर पाहिलं तर हेडलॅम्पचे कंट्रोल आहे. या साईडला जर आपण आलो तर वायपरचे कंट्रोल तुम्हाला मिळून जातात. आणि इथनं तुम्ही जी ब्राईटनेस आहे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरची ती पाहू शकता. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर तो देखील रीड करण्यासाठी इझी आहे बरं का. आता हा जो डोर आहे हा थोडासा ओपन राहिलेला आहे, तर इथे लगेच इंडिकेशन येऊन जाते की डोर जो आहे तो ओपन आहे. सो माझ्या मते सेफ्टी दृष्टीनं ते देखील महत्त्वाचं आहे. बाकी ही जी स्क्रीन आहे ही देखील नवीन आहे 10 इंचची आणि याच्यामध्ये तुम्हाला मल्टिपल इन्फॉर्मेशन मिळून जाते. वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्लेची कनेक्टिव्हिटी देखील आहे. प्लस तुम्हाला 360 डिग्री कॅमेराचं जे फीचर आहे हे देखील मिळून जातं. चांगली क्वालिटी जर पाहिली तर ह्या स्क्रीनमध्ये किंवा कॅमेरामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. वाईड आहे. इव्हन तुम्ही इथनं जो व्ह्यू हा देखील चेंज करू शकता. 360 डिग्री कॅमेराचं फीचर आहे. सो तुम्ही ओव्हरऑल पाहू शकता याची जी क्लॅरिटी ती कशी आहे. इथे आहे भारतीयांचा फेवरेट सनरूफ. लाईट जर पाहिलं ह्या LED आहे. इलेक्ट्रॉनिक आयआरव्हीएम जर पाहिला तर हा तुम्हाला इथे मिरर मिळून जातो. इथे सुद्धा जर पाहिलं ड्रायव्हरसाठी मिरर जो आहे तो देण्यात आलेला आहे. साऊंड क्वालिटी जर पाहिली ना ती देखील चांगली आहे. तुम्हाला ट्विटर देखील गाडीमध्ये जे आहे ते ऑफर करण्यात आलेले आहेत. सो हे झालं फ्रंट साईडने. आता आपण काय करूया रिअर साईडला जाऊया आणि तिथे काय फीचर ॲड झालेले ते देखील पाहूया. रिअर साईडला जर पाहिलं तर इथे सनशेड नाही ऑफर करण्यात आलेले. इथे जर पाहिलं सॉफ्ट टच जे मटेरियल आहे म्हणजे सॉफ्ट मटेरियल यूज झालेलं आहे. ॲटो अप ॲटो डाऊन जे विंडो आहेत हे तुम्हाला इथे मिळून जातात. 2 कप फोल्डर आहे. इथे आहे AC वेन्स आणि खालच्या साईडला जर आपण आलो तर इथे 2 Type-C ज्या पोर्ट आहेत त्या ऑफर करण्यात आलेले आहे, जे की माझ्या मते एक चांगलं जे फीचर ते होऊन जातं. बाकी जे हेडरेस्ट आहे फिक्स तुम्हाला मिळून जातात आणि फ्रंट साईडला ॲडजस्टेबल जे हेडरेस्ट आहे हे तुम्हाला इथे मिळणार आहेत. तर मित्रांनो ही होती नवीन होंडा सिटी, ज्याच्यामध्ये जर पाहिलं मेजर जे अपडेट आहे ते आलेलं आहे. इव्हन गाडीमध्ये जर पाहिलं तर फीचर देखील चांगल्या पद्धतीने जे देण्यात आलेले आहेत. तुम्ही या गाडीची जी प्राइसिंग आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता एक्झॅक्ट प्राइसिंग. सो कशी वाटली नवीन होंडा सिटी मला कमेंटमध्ये सांगा. आणि या गाडीची टेस्ट राईड जर तुम्हाला पुण्यामध्ये घ्यायची असेल तर तुम्ही नक्की क्रिस्टल होंडा यांचे पुण्यामध्ये जर पाहिलं शोरूम्स आहेत. सो तिथे तुम्ही व्हिजिट देऊन गाडीची पूर्णपणे माहिती घेऊ शकता. इवन अमेज आहे, देन होंडा सिटीसुद्धा आहे, देन इलेवेट आहे. पुढच्या महिन्यामध्ये एक प्रीमियम प्रोडक्ट देखील येणार आहे. सो त्याचा देखील फर्स्ट व्ह्यू तुम्हाला आपल्याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. सो भेटूया पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.